तो नमस्कार. ज्या व्यक्तिमत्वाला आपण कधी नेता कधी अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अतिशय आपले परखड मत मांडताना पाहिले आणि ज्याने मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस याचा भयंकर असा टीआरपी वाढवलेला आहे आणि तो सत्यतेने वाढवलेला आहे. कारण त्या शो मध्ये खेळताना जो तो आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले मत मांडतो, जिंकण्यासाठी खेळतो. पण जे व्यक्तिमत्व शो जिंकण्यासाठी नाही खेळलं तर ते व्यक्तिमत्व तुमचं आमचं मन जिंकण्यासाठी खेळलं, ते अभिजित बिचुकले आपल्यासोबत आहेत. कालच्या मराठीच्या शो मध्ये राखी सावंत तुमच्याबद्दल चर्चा करत होते. काय संकेत आहेत की काय की पुन्हा तुमची एंट्री मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये येऊन होऊ शकते, काय सांगणार? याचं उत्तर मला असं द्यावं लागेल की ज्या पद्धतीनं तू जे इंट्रोडक्शन दिलंस माझं की हा माणूस स्पर्धा जिंकायला नव्हता गेला, माणसाची मनं जिंकायला गेला होता. तर ते आले माझ्याकडे यूट्यूबवरती कालचं. तर त्या घरामध्ये एकमेकांवरती कुरघोड्याच करतात लोक. पण हे नक्की आहे की मी मनं लोकांची जिंकलीत आणि राखीसारख्या स्पर्धकांची आणि सगळ्या स्पर्धकांची मी मनं जिंकली. कारण ही लोक माझ्याबद्दल बोलत आहेत. तिथं कोणी कुणाचं नाव घेत नसतं, पण मी घरी आहे आपल्या आणि तरी ते नाव घेत आहेत, तर मनं जिंकलेली आहे. आता संकेत म्हणावेत का, तर मला असं वाटतं की माझा एक प्रोजेक्ट आहे आणि ते मी लोकांपुढे रिव्हील करत नाहीये, म्हणून मी थोडासा थांबलोय. नेहमी तुम्ही याला त्या चर्चेतून लोकांमध्ये असतात. तुम्ही मराठीची मला 2 महिने तुम्ही त्या घरात राहिला, हिंदीमध्ये तुम्ही 2 महिने काढले त्या घरामध्ये. एकंदरीत अभिजितचं वागणं त्या घराच्या व्यतिरिक्त बाहेरचं कसं आहे सर्वसामान्य लोकांमधलं, आणि त्या बिग बॉसच्या घराचा अनुभव कसा राहिला होता? तर मला वाटतं मी असा डिफरन्स नाही. मी जसा लाईफमध्ये जगतो रोजच्या तसाच मी तिकडे जगतो. म्हणजे बाहेरच्या इथं नातेसंबंध मी जितके बनवले तिथंच राखी बहीण भावाचं नातं आहे आमचं, म्हणून ती काही बोलली तर मी तिला प्रतिक्रिया देत नाही, कारण बहीण आहे माझी ती. त्याच्यानंतर तुमचं आरोह त्याच्याशी खूप चांगले संबंध होते, मॅल्या त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. देवून आता हिंदीतलं बोलायचं तर हिंदीमध्ये तुमचा करण कुंद्रा होता आणि करण कुंद्रा इतकं त्यांनी मला प्रेम दिलं. प्रतीक असेल, तुमचा निशांत असेल, तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही पुरुषाशी माझं भांडण दोन्ही बिग बॉस मध्ये झालेलं नाही. तर या खेळासाठी या महिला प्रतिनिधी असतात आमच्या ज्या खेळाडू, त्या भांडण करत असतात आणि त्यांनी सुद्धा ती भांडणं तिथपर्यंतच मर्यादित ठेवली. जेव्हा अभिजित बिचुकलेंना भूक लागलेली आहे ना, तर माझ्याशी भांडलेलीच आमची प्रतिस्पर्धी जाऊन माझ्यासाठी गरम पोळी करताना दिसली बिग बॉसमध्ये. हाच माझा मोठेपणा आहे माणूस म्हणून. त्यामुळे मी असाच आहे की मला जे नाही आवडत ते नाही आवडत आणि जे आवडतं ते आवडतं. म्हणजे तुमचा स्वभाव बेधडक आहे. छत्रपती उदयनराजे महाराज असतील यांचे तुम्ही कट्टर विरोधक, तर दुसरीकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव आहे सलमान खान, त्याला सुद्धा तुम्ही थेट म्हणले तुझ्यासारख्या 100 सलमान माझी गल्ली जाण्याच्या टेबल. तुम्ही काय सगळं पाठच करून ठेवलं पत्रकारांनी. तर उदयनराजेंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर माणूस म्हणून ते माझे थोरले बंधू आहेत, परंतु तत्वांमध्ये काही गोष्टी त्यांच्या मला आवडत नाही. माझ्या चष्म्यातून जेव्हा मी तत्वनिष्ठतेने बघतो, म्हणून गेली 20 वर्ष मी त्यांचा कागदोपत्री विरोधक आहे आणि त्याच्यामुळे तर मी इतका मोठा झालो. आणि त्यांनी जर मला त्याच वेळेला कुठं थांबवलं असतं ना, तर अभिजित बिचुकले जगाला दिसला नसता. आणि मी ऐकतच नाही, मला कोणी थांबवू शकत नाही. तो एक मुद्दा झाला. आणि सलमानचा आहे की माझा एक विषय आहे, जशाच तशाच. तुम्ही माझ्यावर चिडला तर मी ऍक्शन मग तुम्हाला माझा राग दाखवेल. आणि तुम्ही जर मला प्रेमानं हँडल केलं तर मी माझे कपडे सुद्धा काढून देतो तुम्हाला. हे मला घरनं शिकवण मिळाली, जशाच तसे. त्या गोष्टी होतच राहतात आयुष्यात. मी तुमचं ओपनिंग देताना असं दिलं की आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे जो नेताही आहे आणि अभिनेताही आहे. तुमच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल आपण बोलतोय. याच्या पलीकडे तुम्ही अनेक निवडणुका आजपर्यंत लढवलेल्या आहेत. भविष्यात अभिजित बिचुकले यांना नेमक्या कुठल्या खुर्चीवर बसायला आवडेल? काय वाटतंय की राजकारणाचं आता जे आपण राजकारण पाहतोय, सरकार पडले, शिंदे फडणवीस सरकार एकत्र आलेले, भविष्याचं राजकारण काय असेल आणि त्या राजकारणाची दिशा अभिजितची काय असेल? 100%. आता हे आवडत्या विषयाकडे गेलो आपण. मला
एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की 2009 साली मी सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा ह्या महाराष्ट्राला लेडी मुख्यमंत्री पाहिजे असं म्हटलो आणि ती माझी पत्नी सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांना मी लेडी मुख्यमंत्री करेन असं म्हटलं. आता काय भांडवल नेते त्याची कॉपी करायला लागले. कोण पहिला बोलला ह्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याबद्दल? अभिजित बिचुकले. आता तुम्ही कॉपी करायला लागला. बऱ्याच गोष्टी माझ्यामुळेच कॉपी होतात. त्याच्यावरती तुमचा एक एपिसोड बनेल. आपल्याला इथं नावं घ्यायची नाहीत कुणाची. समजणे वाले को इशारा काफी आहे. हां, पण मी 100% सांगतो 2024चा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार. त्याचं कारण सांगतो की आता तत्वहीन राजकारण झालंय. मी तत्वनिष्ठ आहे. उदयनराजेंसारख्या ज्यांना भले भले पक्ष भेटतात म्हणून तर आज उदयनराजे भाजपच्या राज्यपालांच्या विरोधामध्ये बोलत आहेत, पण देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधात ॲक्शन घेत नाहीत. म्हणजे भाजप उदयनराजांना भीतं हे सत्य आहे. आणि अभिजित बिचुकले कुणालाच भीत नाही. कुणालाच न भिणारे अभिजित बिचुकले हिंदी बिग बॉसच्या 60 दिवसाच्या नंतर सध्या काय करताय प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडेल. सध्याचा दिनक्रम काय आहे? नाही, विषय काय आहे की संपूर्ण गोष्टींवरती राजकीय सामाजिक मी बोलतोय. मी नाव सांगणार नाही, परंतु आपण एक चित्रपट निर्मिती करतोय. काम सुरू आहे. सगळं प्लॅनड अप आहे. ईश्वराच्या कृपेनं आईबाबांच्या कृपेनं या 2 महिन्यांमध्ये तो चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बरं, मला वाटतं हे पहिल्यांदा मी बोललो तुझ्या चॅनलवरती. कुठल्याच चॅनललाही माहिती नव्हतं आणि नव्हतं ते. आता विचारताय तुम्ही जर खरं सांगायला पाहिजे. फक्त त्याचं नाव, त्याचा विषय त्याबद्दल चर्चा नाही विचारायचं नाही. फक्त एवढं निश्चित आहे की चित्रपट पुढच्या 2 महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला निश्चित येणार आहे. इव्हन मी सांगेन की ज्या दिवशी त्याचं ओपनिंग असेल किंवा लोकांपुढं सोहळा असेल, लोकार्पण सोहळा पिक्चरचा, त्या दिवशी तुमचा चॅनल लाईव्ह करेल. क्या बात आहे. संपूर्ण लाईव्ह. क्या बात आहे. तर हे होते अभिजित बिचुकले ज्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. अतिशय म्हणजे लहानपणापासून म्हणजे साताऱ्यामध्ये राहिलेलं हे व्यक्तिमत्व आज बिग बॉसच्या घरात, आणि ते मराठी आणि हिंदी. मराठीमध्ये तर येऊन गेलेत, पण हिंदीमध्ये येणं आणि त्या ठिकाणी त्या 60 दिवसांमध्ये त्या घरामध्ये बेधडक वागून प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकणारं हा नेता अभिनेता पुढच्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे हे 2 महिने 60 दिवसाचेच होतील जी चित्रपटाची घोषणा होते ती. म्हणजे तो 60चा संकेत काय माहित नाही, पण तो संकेत कितपर्यंत जातोय. आणि तुमच्या पुढच्या भव्य वाटचालीला आमच्या आपला आवाज न्यूज नेटवर्क, आपला आवाज आपल्यासाठी यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळात वेळ करून आता तुमचा वेळ दिला आणि आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.